ब्रॉट टू यू बाय विगार्ड। भंडारा जिल्हा हा धान पिकासाठी प्रसिद्ध असा जिल्हा आहे। येथे मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड केली जाते। मात्र धान उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांच्या नुकसानीचा त्यांना मोबदला मिळालेला नाही किंवा मिळत नाही असा संताप ते व्यक्त करताना दिसून येतात। आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील पालडोंगरी या गावात आहोत आणि येथील शेतकऱ्यांनी ते व्यथा व्यक्त केलेली आपण त्यांच्याशी थेट जाणून घेऊया। आपल्यासोबत काही येथील शेतकरी आहेत, एका दुकानावर आपण सध्या आहोत आणि काय सांगाल, आपल्याला काय नाव आपलं आहे? आणि माझे नाव अंकुश दहाके आहे। भंडारा जिल्हा पालडोंगरी गावचे शेतकरी आहे मी दरवर्षी पीक विमा काढतो, पण मागच्या वर्षी सुद्धा मला पीक विमा मिळाला नाही। यंदा सुद्धा मी पीक विमा काढला, पण 1 रुपयाचा, तरी पण मला एक बी लाभ मिळाला नाही। बाकी गावातल्या लोकांना काही तुटपुंजे मिळाले आहे लाभ, पण मला एक बी लाभ मिळाला नाही। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। नक्कीच काही शेतकऱ्यांना जे आहे लाभ मिळाल्याचे सांगतात, परंतु त्यांना 1ही रुपयाचा लाभ जो आहे या पीक विम्याचा मिळाला नाही सांगतात। आपल्यासोबत काही वयस्कर नागरिक आहेत, म्हणजे आपण त्यांच्याशी थेट जाणून घेऊया। काय सांगाल बाबाजी, आपण आधीच्या तुलनेत आपल्याला आता फायदा मिळतो का? मागच्या वर्षी अतोनात पाऊस पडला, त्याच्यानं धानाची आमची भयंकर नुकसान झाली। धान सडले। पीक विमा कंपनीवाला आम्ही कंपनीचा विमा काढला, तरी पण आम्हाला काही अजून रुपया मिळाला नाही। हां, याची खबरदारी सरकारने घ्यावी। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। काहीच त्यांना जे आहे लाभ मिळालेला नाही असं ते सांगत राहिले आहेत। आपल्यासोबत काही युवा तरुण सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी थेट जाणून घेऊया। काय सांगाल, आधी तुम्हाला मिळाला का लाभ मिळालेला आहे। जुलैमध्ये आपण हा पीक विमा काढलेला होता। त्याच्यानंतर ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये पीक विमा पाहणी करून आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये चोलो कंपनीकडील काही पदाधिकारी होते, कृषी अधिकारी सुद्धा होते। त्यामध्ये पाहून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सणारी ते पाहणी केली। आपण 57 ते 60 हजार रुपयाचा पीक विमा काढतो आणि 1000 रुपये त्या कास्तकाराला देतो, तर हे काय आहे? कास्तकाराची एक खिल्ली उडवणे आहे की त्यांच्या जखमेवर नमक छिडकणे आहे? हे आज तुम्ही शेतकऱ्यांना सांगावे एवढीच विनंती आहे। नक्कीच 1000 रुपयाच्या जवळपास त्यांना फक्त लाभ मिळाला, म्हणजे त्यांना जितकी अपेक्षा होती की 50 ते 60 हजार रुपये त्यांना नुकसान भरपाई मिळावी, परंतु 1000 रुपये मिळाले, म्हणजे अत्यंत तुटपुंज ही रक्कम आहे असे ते सांगतात। पुन्हा आपल्यासोबत एक दादा आहे, आपण त्यांची जाणून घेऊया। काय सांगाल, आपल्याला लाभ मिळालेला आहे का याचा आणि किती मिळाला आहे? माझं नाव नितीन दहाके आहे। मला आतापर्यंत लाभ मिळालेला आहे थोडासा, म्हणजे प्रसादीसारखा लाभ मिळालेला आहे। ज्या गव्हर्नमेंटनं जे आम्हाला पीक विमा दिलेला आहे त्या पीक विम्याच्या रक्कमेतून आमच्या एक DAPची बाग पण होत नाही आणि आमची शेतीची नुकसान पुष्कळ झालेले आहे। आमचे धान मातीमोल झालेले आहे। 25 ते 30 हजार रुपये एकरी खर्च येतो आणि आम्हाला एका हेक्टरचे फक्त 1800 रुपये आलेले आहेत आणि ते त्या पैशातून खाताची बॅग पण नाही होत। तरी पण दरवर्षी पीक विमा कंपनी थट्टा उडवते, शेतकऱ्यांची फसवणूक करते। यावर्षी तसाच केले, काही शेतकऱ्याला दिले, काही शेतकऱ्याला नाही दिले, पण थोडेसे दिले ते पण प्रसादीसारखे भीक दिल्यासारखे दिले। आम्हाला ते पैसे आणण्याकरता बँकेतून गव्हर्नमेंट पोलीस प्रोटेक्शन द्यावे की आम्हाला नक्षलवाद्याच्या आणि आतंकवाद्याच्या भीती वाटते की ते पैसे आणण्याकरता आम्हाला नको गोडी मारून टाकत, म्हणून आम्हाला पोलीस किती रक्कम आपल्याला मिळालेली आहे? आम्हाला 1800 रुपये मिळालेली आहे एका हेक्टरला आणि ते पैसे आणण्याकरता भीती वाटते की आम्हाला नक्षलवादी आणि आतंकवादी येतील आणि गोडी मारतील म्हणून सेनेनी। नक्कीच उपहासात्मक असे ते बोलत आहेत की ती जी रक्कम आहे इतकी मोठी आहे की त्यांना आणण्यासाठी जे आहे पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे। इतकं म्हणजे दुर्दैवी अवस्था जी आहे शेतकऱ्यांची आपल्याला पाहायला मिळत आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।